22 नोव्हेंबर शुक्रवार. आता आपली पुन्हा सोमवारीच गाठ होणार सगळ्यांची. उद्या निवडणुकीच्या निकालात सगळे मग्न असतील. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आत्मानात्मविवेक चिंतन परा, याध्यात्मविद्याप्रदं शृंगारादिरसेषु मग्नरसिकान् वाग्वैभवंकारकं. दृष्टिर्यस्य यथा तथैव सुखदं भावार्थकं निर्मितं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. काल आपण 1728 पर्यंत ओव्या पाहिलेल्या होत्या. ज्ञानदेव आपली अत्यंत विनयशीलतेनं मराठी भाषेमध्ये जे कार्य केलं आहे किंवा हे रूपांतरण केलेलं आहे त्याबद्दल स्वतःची विनय प्रगट करतायत. आणि तो सुद्धा कसा उपयोगच आहे हे सांगतायत की छोटीशी दिव्याची वात असली पण ती सुद्धा मोठ्या मशालीचं काम करते. म्हणजे जेव्हा आपण त्यांनीच एक ओवी पुढं सांगितलेली आहे मागे की ज्या वेळेला पूर्ण अंधार होतो त्यावेळेला एक पणती पुढे येते आणि ती म्हणते की मी सुद्धा आता ह्या सगळ्या अंधाराला मात करीन. तसं इथं त्यांनी काम केलेलं आहे की एवढं मोठं काम झालेलं आहे, व्यासांनी केलेलं आहे. पण या ज्ञानदेवांच्या मराठीमध्ये गीता त्याचा भावार्थ आणणं किंवा त्याच्यावर भाष्य लिहिणं हे इतकं सोपं काम नव्हतं. आणि इतक्या सोप्या त्यांनी उपमा, सगळे दृष्टांत, उदाहरणंही दिलेली आहेत. त्यामुळे 28व्या ओवीत ते काय म्हणतात, तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरु श्री निवृत्तीनाथू, रहाटत असे मजही आतू रिघोनिया. तर तो माझा जो सद्गुरू जो आहे श्री निवृत्तीनाथ, त्यांनी काय केलं तर माझ्या ठिकाणी प्रवेश केला, माझ्या अंतःकरणात. रिघोनिया मजही आतू, रिघोनिया म्हणजे प्रवेश करून. आणि माझ्या अंतःकरणात प्रवेश करून त्यांनी काय केलं, रहाटत असे म्हणजे सगळीकडे तो सुखाने विहार करत आहे. म्हणजे त्यामुळं हा सगळा मला प्रपंच करता आला. भाषा प्रपंच म्हणा किंवा हे सगळं जे भाष्य आहे, भाष्य प्रपंच हे करता आले. सगळ्या बाकीच्या झाल्या होत्या आपल्यावर. तसा श्रीगुरूंना मानणारा, गुरूंवर पूर्ण श्रद्धा असणारा आणि त्यांच्यामुळं आपण हे सगळं कार्य करू शकलो आहे म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहणारा हा ज्ञानदेवांसारखा शिष्य असं प्रत्येकानं राहायला पाहिजे. प्रत्येकानं आईवडिलांबद्दल तर कृतज्ञ राहायलाच पाहिजे. परवाही एक जणांनी सांगितलं, व्याख्यानाला आले होते, डोळ्याचे डॉक्टर होते, पण त्यांनी सांगितलं की बाकी काही करा, काही करू नका, पण आईवडिलांवर श्रद्धा ठेवा, त्यांना सुख द्या, त्यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत हे लक्षात घ्या. तसं यांनी स्वतःवर निवृत्तीनाथांचे उपकार आहेत किंवा त्यांच्या कृपेमुळं आपण हे सगळं करू शकलो आहे हे जसं कबूल करतायत, तसं व्यासांच्या कृपेमुळं, त्यांची ही मूळ गीता होती, तिच्यामुळं मी त्याच्यावर भाष्य करू शकलो म्हणून त्यांच्याबद्दलही ते कृतज्ञ राहिलेले आहेत. आता पुढच्या ओवीतही ते सांगतात, आता आयती गीता जगी, मी सांगे मराठी या भंगी, येथे हे विस्मया लागी ठावो आहे. आता हा शब्द किती वेगळा आहे बघा, भंगी. भंगी म्हणजे भाषा. आता आयती गीता जगी, ही गीता कशी आहे हो, अगदी आयती होती, संस्कृतनं आलेली आहे, संस्कृतमधून प्रगट झालेली होती. पण मी सांगे मराठी या भंगी, पण मी आता ती मराठी भाषेमध्ये
अगदी सोपी करून सांगतोय. येथ के विस्मया लागे ठावो आहे. तर मग त्याच्यामध्ये विस्मय म्हणजे आश्चर्य. आश्चर्य का बरं वाटून घ्यायचं, किंवा आश्चर्य काय वाटून घ्यायचं? म्हणजे मूळ जे आहेच ते तर मी मान्य केलेलंच आहे. ती आयती मला मिळालेली होती. मी स्वतंत्र तर रचना केली नाही, काही वेगळं माझं काही वाङ्मय म्हणून वेगळं तयार केलंय का? नाही. मूळ पाया आहे, त्याच्यावरच मी ही इमारत बांधली, अशा अर्थी त्यांचं म्हणणं आहे की तो आयता मला सगळा स्टॉक मिळालेला होता, स्ट्रक्चर मिळालेलं होतं, त्याच्यावर मी पुढं फक्त हे मराठी भाषेमध्ये मांडलेलं आहे. मग आता पुढे बघा काय म्हणतात. श्री गुरुचे निनावे माती, डोंगरी जयापासी होती, तेडे कोळीये त्रिजगती एकवद केली. आता इथं 2 उदाहरण मला करायचं आहेत की श्री गुरूंच्या नावानं, म्हणजे द्रोणाचार्यांच्या नावानं काय केलेलं आहे त्यांनी. कुणाचं आठवण येते बघा. आता द्रोणाचार्य कोणाकोणाचे गुरु होते आणि त्यांनी कुणाकडून अशी हे घेतली होती, गुरुदक्षिणा घेतली होती, तो प्रसंग आठवा. ते इथं म्हटलेलं आहे की श्री गुरुचे निनावे माती, डोंगरी जयापासी होती. म्हणजे द्रोणाचार्यांच्या जवळ, द्रोणाचार्यांच्या नावे, ज्याच्याकडं फक्त डोंगरातली माती होती. म्हणजे त्यांनी काय केलं होतं, तर डोंगरातल्या मातीचा पुतळा केला होता. तेणे कोळीये त्रिजगती एकवद केली. आणि त्या कोळ्यानं, म्हणजेच त्या एकलव्यानं, डोंगरातील कोळ्यानं मातीची रास उभी करून उपासना केली आणि मग धनुर्विद्येमध्ये प्रगती केली, किंवा धनुर्विद्येमध्ये त्रिजगती एकवद केली. या त्रिजगतात, त्रैलोक्यामध्ये त्याची एकवद म्हणजे कीर्ती झालेली आहे. सगळीकडे पसरली त्याची कीर्ती, किंवा सर्वमान्य असा तो झालेला आहे. इतकी म्हणजे सगळ्यांनी, आज सुद्धा आता इतकी वर्ष झाली तरी एकलव्याला कोणी विसरत नाही. म्हणून अगदी काही काही संस्थांची नावं एकलव्य संस्था, एकलव्य इन्स्टिट्यूट अशा काढलेले. म्हणजे केवळ गुरूंच्या स्मरणानं, नावानं ती मातीच फक्त त्याच्याजवळ होती, तर त्या मातीचाच त्यांनी पुतळा केला, किंवा त्याच्यात कोरलं असेल. तेव्हा काही फोटो बिटो नव्हते, आणि त्यांना समोर ठेवून या धनुर्विद्येत तो पारंगत झाला आणि त्याच्यामध्ये आपलं नाव त्रिखंडामध्ये, त्रैलोक्यामध्ये गाजवलेलं आहे. लहानपणी 2री 3रीत असताना या कथा आपण शिकलो, इतिहासामध्ये म्हणा किंवा साहित्यामध्ये, आणि ते अजूनही आपल्या मनावर कोरलं गेलेलं आहे. आणि बरोबर त्यानं त्या कुत्र्याचा ज्या वेळेला शेपूट किंवा डोळा, आता मला आठवत नाही आहे, तर त्याचा हे केला, ज्या वेळेला वेध घेतला का तोंडातच, म्हणजे त्याची तो बाण बरोबर असा टाकलेला होता की त्याला काहीच बोलता येत नव्हतं. आणि म्हणून तो कुत्र्याला पाहून द्रोणाचार्यांनी सांगितलं की हा कोण आहे, त्याचा शोध घ्या. आणि मग त्याचा शोध घेतला, तो त्याला आणलं, किंवा त्याच्याजवळ ते गेले आणि ते म्हणाले की तू हे कोणाकडून शिकलास. तर तो सांगतो की मी आपलीच प्रतिमा केलेली आहे. मग म्हणे मला आता गुरुदक्षिणा दे, गुरुदक्षिणा दे. आणि अंगठा मागितलेला आहे त्याने, कारण अंगठ्याशिवाय बाण ओढता येत नाही उजव्या हाताचा. तर त्यानं सव्य डाव्या हाताने ते करायचं कौशल्य केलेलं आहे, की अंगठ्याशिवाय बाण मारण्याचं कौशल्य त्याच्याकडं त्यानं निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून तो अतिशय प्रसिद्ध झाला. पुढची बघ. चंदने वेधली झाडे, जाली चंदनाचे निपाडे, वशिष्ठे मांडली की भांडे भानुसी शाटी. आता दुसरं एक उदाहरण आहे की चंदनानं सगळी झाडं, किंवा चंदनाची झाडं ही सगळी जर पसरलेली असतील, आसपास असतील, तर त्याच्या काय म्हणू आपण, सहवासामुळं
जाली चंदनाचे नि पाडे. इतर जी झाडं होती त्याला सुद्धा चंदनाचा सुगंध आलेला आहे. आणि वशिष्ठ मांडिले की भांडे भानुसी शाटी. आणि वसिष्ठांनी स्वीकारलेली छाटी आपले तेजाने सूर्याबरोबर भांडायला लागली होती. शाटी म्हणजे छाटी, तेजे एक शाटी म्हणजे छाटी असं लक्षात घे. चंदनाने व्यापलेले इतर वृक्षसुद्धा चंदनासारखे सुवासिक होतात. आणि वसिष्ठ ऋषींनी सूर्याच्या जागी ठेवलेली छाटी सूर्य तेजाची स्पर्धा करू लागली होती. म्हणजे नुसती सूर्याजवळ ठेवली, त्याच्या सहवासामुळं त्याला किती मोठेपण मिळालं असं त्यांना सांगायचं. आता त्याच्यावर तो म्हणतो, मामी तव चित्ताथिला आणि श्री गुरु ऐसा दादूला, जो दिठे वेणी आपुला बैसली पठी पदी. आणि तोच मी, जसं त्या सूर्याच्या तेजाची मदत मिळाल्यावर कुणाला काय दिसणार नाही बघा. अगोदरच जी उत्तम दृष्टी आहे त्याला बरोबर हे सगळं दिसतं. मग तो म्हणतो, मी तर सद्गुरूच्या चित्तानं युक्त आणि सद्गुरू समर्थ धनी जो दृष्टीनं अवलोकन केल्याबरोबर आपलं स्वरूप देतो. फार वेगळी आहे ही ओवी बघा. मामी तव चित्ताधीना आणि श्री गुरु ऐसा दादूला, जो दिठी वेणी आपुला बैसवी पदवी. मी केवळ काय केलेलं आहे तर एक सचेतन माणूस आहे. आणि मग माझ्या चित्तामध्ये सद्गुरूंना स्थिर ठेवलेलं आहे. त्या निवृत्तीनाथांना सगळे श्वास मी समर्पित केलेले आहेत. आणि श्री निवृत्तीनाथ माझे स्वामी आहेत. श्री गुरु ऐसा दादूला म्हटले. दादूला म्हणजे स्वामी. धनी ज्याला म्हणते, धनी किंवा स्वामी. आणि तेच माझे सार सर्वस्व आहेत. जो दिठे वेणी आपुला बैसवी पदी, जो केवळ आपल्या दृष्टीनंच मला या पदवीवर त्यांनी आरूढ केलेलं आहे किंवा मी श्रेष्ठ ठरलो आहे. ते कशामुळं तर श्री गुरूंच्या कृपेमुळं. आणि गुरूंच्या कृपेमुळं माझे श्वासोच्छ्वाससुद्धा काही प्रबंध निर्माण करतील किंवा माझ्या हातून सगळी जी निर्मिती होती आहे, ग्रंथ होत आहेत, ते सद्गुरूंच्या श्वासांनीसुद्धा, श्वासोच्छ्वासातून सुद्धा. खाली पुढचे ओवी आहे बघा. म्हणून माझे नीच नव्हे, श्वासोच्छ्वासही प्रबंध होवावे. गुरुकृपा काय नो हे ज्ञानदेवो म्हणे. अहो, गुरुकृपा काय करू शकत नाही. गुरुकृपेच्या मुळं माझे श्वासोच्छ्वाससुद्धा प्रबंध होतील. म्हणजे माझ्या श्वासोच्छ्वासातून सुद्धा नवीन निर्मिती होईल, नवीन प्रेरणा मिळेल, नवीन प्रज्ञा मिळेल आणि मोठमोठाले प्रबंध तयार होतील. म्हणून माझं असं सांगणं आहे, सांगतायत ज्ञानदेव, की गुरुकृपेला काय अशक्य आहे. गुरुकृपा काय नोहे ज्ञानदेव म्हणे. गुरूंची कृपा झाली तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. म्हणून गुरुकृपा आपण संपादन करून घ्यायला पाहिजे. सगळेजण म्हणतात ना की कसा गुरु मिळवायचा, ती सुद्धा वेळ यावी लागते गुरूंच्या कृपेची, गुरु भेटण्याची. म्हणून ह्या 2-3 ओव्या गुरूंच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. आणि त्यांनी सगळं गुरूंनाच श्रेय दिलेलं आहे. स्वतःकडं ते कुठलंच क्रेडिट घेत नाहीत. या कारणे मी या गीतार्थ मराठी या केला लोकाय या दिठीचा विशो. म्हणून म्हणतायत, या कारणासाठी मी हा गीतार्थ सर्व लोकांच्या दृष्टीचा विषय केला आणि सर्वसामान्य माणसाला गीतेचा अर्थ कळावा म्हणून हे भाष्य मराठीतून रचलं किंवा मराठीतून प्रगट केले.
या कारणे मिया गीतार्थ मराठीया केला लोकातय या दिठीचा विषय. दिठ म्हणजे दृष्टी, लोकांच्या दृष्टीसमोर ही आणली, म्हणजेच लोकांसमोर ही माझी मराठीतून गीता आलेली आहे. ती केवळ कोणामुळं तर गुरूंच्यामुळं. असं ते पुन्हा पुन्हा आपल्या गुरूंनाच सगळं श्रेय देतात. आपण मात्र म्हणतो छे हो, गुरूंनी फक्त मला एक लाईन दिली होती पण मी केलं सगळं. हल्लीची मुलं काय म्हणतील, आमच्या सरांनी फक्त नोट्स दिल्या, शिकवलं काहीच नाही, पण मी सगळा अभ्यास केला, माझ्यामुळं सगळं झालं. तसं हे स्वतः ज्ञानेश्वर स्वतःकडं काही घेत नाहीत. ते म्हणतात हे सगळं गुरूंमुळं झालेलं आहे. आता ना यासे सद्गुरूपासोन प्राप्त झाले ज्ञान गीतेचे जगिती साध्यंत सांगे मराठीत नवलतेथ काय असे. मृत्तिकेची मूर्ती स्थापनी अभावे श्री गुरूंच्या नावे राणीवनी. धनुर्विद्याभास एकलव्य केला सुविख्यात झाला त्रिभुवनी. चंदनाच्या संगे राहिली जी झाडे तयांसी ही जोडे चंदनत्व. नातरी जी छाटी मानिली वशिष्ठे स्पर्धा करू उठे भास्कराशी. मग मी तो असे चित्ते सुसंपन्न नवे अचेतन छाटी ऐसा. सुसंपन्न म्हणजे चित्ते सुसंपन्न म्हणजे मनाने चांगला असलेला किंवा चांगलं मन असलेला. मग मी तो असे चित्ते सुसंपन्न नवे अचेतन छाटी ऐसा. अहो, छाटी निर्जीव असून अचेतन असून सुद्धा तिला सूर्याचं तेज मिळालेलं आहे. मग मी तर एक सजीव आहे, चित्त असलेला आहे, सुसंपन्न आहे. वरी करो निया कृपावलोकन आपुले देस्थान शिष्याशी जो. ऐसा तो सद्गुरू श्री निवृत्तीनाथ होय कृपावंत स्वामी माझा. आधीच निर्दोष जरी दृष्टी दोष त्याही वरी सूर्य पाठी राखा. मग त्या दृष्टीसी वस्तू न दिसेल ऐसे संभवेल काय कोठे. तैसे श्वासोच्छ्वास माझे नित्य नवे तेही का न व्हावे काव्यग्रंथ. प्रबंध म्हणजे काव्यग्रंथ. ज्ञानदेव म्हणे अशक्य ते काय जरी कृपा होय सद्गुरूची. सद्गुरूची कृपा म्हणून गीतार्थ मराठीत स्पष्ट सांगितला. मराठी ही टीका नव्हे एकदेशी व्यापक सर्वांशी परिपूर्ण. आता पुढची ओवी ती व्यापक आहे, अशी एकदेशी म्हणजे एकाच भागातलं ते करणारी अशी नाही आहे. मग अशी मी तुम्हाला एकलव्याची कथा सांगितली, पण अजून थोडंसं त्याबद्दल बघा की हिरण्यधनू नावाचा एक भिल्ल होता, निषाद होता. आणि राजाचा मुलगा म्हणजे तो भिल्ल राजा होता, भिल्लांचा राजा होता. आणि त्याचा मुलगा एकलव्य. तर द्रोणाचार्यांजवळ धनुर्विद्या शिकावी अशी त्याची इच्छा होती. पण द्रोणाचार्यांनी तू क्षत्रिय नाहीस, तेव्हा कौरव पांडव या राजपुत्रांबरोबर मी तुला शिकवू शकत नाही असं सांगितलं. मग एकलव्यांनी काय केलं, मातीची मूर्ती केली. मूर्तीच्या चरणांजवळ धनुर्विद्येचा स्वतःचा अभ्यास केला. आणि तो द्रोणाचार्यांचा पट्टशिष्य जो अर्जुन त्याच्यापेक्षाच प्रवीण झाला. मग गुरूंच्या मृत्तिका मूर्तीचा जर एवढा प्रभाव, तर प्रत्यक्ष गुरूंच्या अनुग्रहाचा प्रभाव केवढा मोठा असेल. म्हणजे केवळ मूर्ती करून सुद्धा त्यांना सगळं ज्ञान मिळालेलं आहे, त्याला तो पारंगत झालेला आहे. आणि जर खरेच गुरु त्याला मिळाले असते, प्रत्यक्ष त्यांनी त्याला शिकवलं असतं, तर किती चांगलं झालं असतं.
त्याने एक सगळी परंपरा सांगितलेली आहे. काही ओव्या आपण आता उद्या बघूया. उद्या म्हणजे सोमवारी. आता पुढच्या बघूया. परी मराठे बोल रंगे, कवळिता पै गीतांगे, ते गात याचे निपांगे, ए काढता नोहे. ते सांगतायत की जरी ही मराठीतून ह्यातले जरी बोल सगळे असले, मराठी भाषेत सगळे गीतेचा अर्थ स्पष्ट केला आहे, पण कवळिता पै गीतांगे, पण त्या गीतेचा एक एक अर्थ स्पष्ट केलेला आहे. कवळिता म्हणजे आपण जसा घास घेतो आणि म्हणजे आपल्याला त्या सगळ्या अन्नातली चव कळते, तसं मराठी भाषेमध्ये जरी गीतेचा अर्थ स्पष्ट केला असला तरी ती नुसती वाक्य नाही आहेत. कवळिता पै गीतांगे, अंग म्हणजे त्याचा एक एक भाग किंवा अर्थ. तै गात याचे निपांगे, काढला नोहे. म्हणजे जरी मराठीतनं सोपा केला असला तरी तो लोकांच्या नजरेनं पाहण्यास योग्य होईल. आणि म्हणून मराठी भाषेत गीतेचा अर्थ स्पष्ट केला. जरी मी कोणी वक्ता नसलो तरीसुद्धा वाक्यच वाचली तरीसुद्धा अर्थभूषणेच होतात. म्हणून त्यांनी म्हणले गात याचे निपांगे, काढता नोहे. या मराठी भाषेतल्या ओवी माध्यमातून प्रगट केलेल्या या गीता भाष्याला, त्यातल्या माधुर्याला जो कोणी समजून घेईल, कवळिता गीतांगे म्हणजे काय समजून घेईल, किंवा त्याचं गात याचे निपांगे किंवा त्याचं गायन करील, पठण करील, एकाढता नोहे, आणि त्यानं जर गूढार्थ समजून घेतला तर त्याला जरी संस्कृत भाषेची जाण नसली तरीसुद्धा तो त्याच्याशी एकरूप होईल आणि त्याला मराठी भाषेतले हे जे शब्द आहेत ते सुद्धा सोपे वाटतील किंवा तो त्याच्याबद्दल उदासीन राहणार नाही. म्हणून गीता गावो म्हणे, म्हणून काय करा तर गीता गा. म्हणून गीता गावो म्हणे, तै गाणिवे होती लेणे, नामोकळे तरी उणे गीता ही अणित. आणि म्हणून गीतेचं गाणारा किंवा वक्तृत्व करणारा आहे, बोलणारा जो आहे, तर तो काय करेल, त्याच्या बोलण्याला अर्थ ही भूषण होतील, म्हणजे अर्थ ही अलंकारासारखी होतील. जो वाचायला लागेल त्याला त्याचा अर्थ लगेच कळेल. आणि तो कसा ठरेल तर जसे आपण अंगावर अलंकार घालतो तसे अर्थही त्याची भूषणं होतील किंवा दागिने होतील. गाणिवे होती म्हणले त्यांनी, तै गाणिवे होती लेणे, ना मोकळे तरी उणे गीता ही अणित. म्हणून ती वाक्य नुसती वाचली तरीसुद्धा ते लोक उदासीन होणार नाहीत. त्यांना त्यातला अर्थ स्पष्ट समजतो किंवा स्पष्ट समजेल. जरी एखादा वक्ता नसेल पण नुसती वाक्य वाचली तरीसुद्धा तो असा उदासीन दिसणार नाही, त्याला त्यातलं सगळं स्पष्टपणे समजेल. आता खूप जण बघा म्हणतात आम्हाला काही यातलं कळत नाही, पण पुन्हा 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 वाचलं की बरोबर त्याच्यातला भाव जो आहे तो समजायला लागतो. म्हणून गीता गावो म्हणे, तै गाणिवे होती लेणे, ना मोकळे तरी उणे गीता ही अणित. मग त्याच्यामध्ये काही उणेपणा राहणार नाही, त्याला काही समजलं नाही असं होणार नाही. म्हणून पुढं काय म्हणतायत, म्हणून गीतेचं वक्तृत्व करणाऱ्याच्या बोलण्याला माझा अर्थ हाच भूषण ठरतील
आणि तो जरी गाणिवे तई गाणिवे होती, गीता गावो म्हणे गाणिवे होती. म्हणजे जरी तो गाणारा नसला तरीसुद्धा, किंवा तो वक्ता जरी नसला तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही उणीव राहणार नाही, किंवा कुठलाही ना मोकळे तरी उणे गीताही आणीत, त्याच्यामध्ये कुठे उणेपणा दिसणार नाही. आता खूप जण बघा, काल आम्ही पारायणाला बसलोय ना, खूप जण नवीन आहेत, पहिल्यांदा वाचतायत. आणि तसा आपण 13वा अध्याय पण खूप वेळ घेतला होता त्याच्यामध्ये, पण तो 13वा अध्यायसुद्धा त्यांना खूप आवडला. म्हणजे त्यातले जे भाव आहेत ते कळायला लागतात, जरी त्याला अर्थ कळत नसला पण ती अर्थही त्याची भूषणं होतात. हळूहळू तो अर्थसुद्धा त्याला भूषणासारखा वाटायला लागतो आणि कळायला लागतो. म्हणून त्यांनी काय होतंय, सुंदरांगी लेणे नसूये, तै तो मोकळा शृंगारू होये, ना लईले तरी आहे तैसे के उचित. आता बघा, अंगावर खूप चांगले दागिनेच घातले पाहिजेत असं काही नसतं. अंगावर दागिने न घालता नुसते जरी ठेवले तरीसुद्धा ते शोभिवंतच दिसतात. तुम्ही पेटीत ठेवा किंवा असे कशावर ठेवा. त्या आपल्याकडे हे येईल आता संक्रांतीचा वगैरे जानेवारीत काळी, तेव्हा ते हलव्याचे दागिने करून असे मांडून ठेवतात. किंवा सगळे जे व्यापारी आहेत सोन्याचे, जव्हारी म्हणतात, तर त्यांच्या इथे शोकेसमध्ये ते नुसते मांडून ठेवलेले असतात. ते अंगावरच घालायला पाहिजेत असं आहे का? हो, नाही. किंवा त्या छोट्या छोट्या अशा पेट्या असतात, त्याच्यामध्ये त्यांनी ते सगळे झाकून ठेवले. मग ते उघडून दाखवलं तरी तो अलंकार शोभून दिसतोच. म्हणून अलंकार जरी, दागिने जरी अंगावर नाही घातले तरीसुद्धा ते शोभिवंत दिसतात, किंवा अंगावर घातले तर अंगाला अधिक शोभा देतील. पण या दोन्ही गोष्टी एका ठिकाणी काही मिळतात, कधी मिळतात. म्हणजे नुसतंही ठेवलेलं आहे आणि तोच अंगावर घातलेला आहे, तर ठेवलेलंही सुंदर दिसतो आणि अंगावर घातलेलंही दिसतो. मग ते कधी दिसतं असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून आता हे सगळं ग्रंथाचं वैभव सांगतं बघा. या कारणे मी या गीतार्थ मराठी या केला, लोकायया देठी चोविशो. सगळं हे मराठी भाषेचं कौतुक सांगता येते. परी मराठे बोल रंगे, कवळिता पै गीतांगे, तै गाते याचे निपांगे, हे काढता नोहे. म्हणजे जरी त्याला गाता येत नसलं तरीसुद्धा तो काही उदासीन होत नाही, कारण गीता ही गायचीच आहे म्हणून तो शब्द त्यांनी वापरलेला आहे. आणि मराठी भाषेतलं वैभव किंवा काव्यप्रतिभा याच्याबद्दल आता हे 37 सांगतायत की म्हणून गीता गावो म्हणे, ते गाणिवे होती लेणे. आता गाणिवे म्हणजे वक्तृत्व असा शब्दार्थ घेतला आहे बरं का त्याला. तर ही गीता गायला पाहिजे खरं म्हणजे. पण जरी तो गाणारा नसला तरीसुद्धा तो चांगला वक्ता असू शकतो, आणि वक्त्याच्या बोलण्याला सुद्धा माझा अर्थ ही भूषणेच ठरतात. सुंदरांगी लेणे नसूये, तै तो मोकळा शृंगारू होये, नालईले तरी आहे तैसे ते उचित. आत्ताच मी सांगितलं की जरी अंगावर ती घातली नाहीत लेणी किंवा अलंकार तरीसुद्धा ती नुसती जरी ठेवली तरी ती तशी शोभून दिसतात. सुंदरांगी लेणे नसूये, तै तो मोकळा शृंगारू होये, नालईले तरी आहे तैसे के उचित. का मोतियांची जैशी जाती, सोनयाही मान देती, नातरी मानविती अंगेची सडी. आता इथे मोतियांची म्हणलेलं आहे, म्हणजे मोत्यांची जात अशी आहे. मोतियांची जैसी जाती, आता मोत्यांचे खूप प्रकार असतात, जाती असतात, पण त्या काय होतात, सोनयाही मान देती. पण ते मोती ते सोन्याला अनुकूल होतात, त्याला शोभा जास्त देतात. आपल्याला नथ हे जास्त त्याचं उदाहरण चांगलं आहे बघा, की नथीत मोती जास्त भरलेले असतात, पण ती गोवतात कशामध्ये, सोन्याच्या तारेमध्ये गोवतात.
आणि म्हणून ती सोन्याला अधिक ते मोती अनुकूल होतात. सोनं याही मान देती, नातरी मानविती अंगेची सडी. किंवा कधी कधी त्याच्यात सोनं नसलं तरीसुद्धा नुसती सडीच अंगानं शोभा देतात. सडी म्हणजे सुटी. नुसते जरी समजा सोनंच मढवलं पाहिजे किंवा सोन्यातच मढवलं पाहिजे असं नाही, पण जरी ते मोती असले, मोत्याचे अलंकार असले, नुसत्या बघा आता माळा घालतात बायकांचे, किती प्रकार आहेत त्याच्यात, तर ते सुद्धा तसे शोभून दिसतात. त्याच्यासाठी आता एक उदाहरण देत आहेत छान. नाना गुंफली का मोकळी, उणी न होती परिमळी, वसंतागमेची वाटोळी मोगरी जैसी. त्यांनी मोगरीचा बरोबर उदाहरण घेतले, कारण त्यांनी ते अभंग रचलेला आहे ना. मोगरा फुलला फुले वेचिता बहरू, कळीयासी आला मोगरा फुलला. तसं तर इथं मोगऱ्याचा उल्लेख केला आहे म्हणून मला ते गाणं आठवलं की वसंत ऋतूमध्ये अगदी भरगच्च जो मोगरा असतो ना, तो असा गोल गोल असतो बघा, वाटोळा असतो, आणि ती फुलं जशी गुंफून गजरा केला किंवा अगदी मोकळी जरी अशी ओंजळीमध्ये घेतली किंवा अगदी समोर ठेवली एखाद्या छान पात्रामध्ये, तरीसुद्धा त्यांच्या वासामध्ये कमीपणा होत नाही. गजरा करून आपण बायका तर घालतातच, माळतातच, पण ज्या वेळेला खूप बहर येतो आणि खूप फुलं येतात तेव्हा आपण देवांना वाहतो, देवांना माळा करतो. आता चैत्रागौर असते, चैत्रागौरीमध्ये त्या गौरीचा सगळा साज शृंगार केला जातो. मग ती माळ असो की नुसती फुलं असो, त्याच्या सुगंधामध्ये काही कमतरता असते का? हो, नसते. तसंच त्यांनी पुढची ओवी सांगितलेली. तैसा गाणी वेते मिरवी, गीते विणही रंगू दावी, तो लाभाचा प्रबंधू ओवी केला मिया. तसा एखादा गाणारा जरी भेटला तरी त्याला शोभा देतो, किंवा गाणारा जरी नसला तरीसुद्धा त्याचं तेज वाढतं. असा हा ओवी प्रबंधाने केलेला हा ग्रंथ आहे. आता मूळ गीता गायचीच आहे, पण आपण त्याच्यातसुद्धा काही खूप बघा, उत्तरेकडचे किंवा दक्षिणेकडची छोटी छोटी मुलंसुद्धा त्याला वेगवेगळ्या चाली लावतात आणि ती छान गीता गातात. किंवा स्तोत्र आपण पाहतो, पारंपरिक चालीतही म्हटली जातात आणि रागदारीतही म्हटली जातात. आता शाकुंतल जे ह्याचं कालिदासाचं जे मेघदूत आहे, त्या मेघदूतालासुद्धा ठराविक जे वृत्ताची चाल आहे ती असतेच. हे असेल, शिखरिणी असेल किंवा शार्दूल विक्रीडित असेल, ज्या ठिकाणी जे आहे ते, पण ती केदार वगैरे रागामध्ये पण गुंफली जातात. तसं ते सांगतात की एखादा गाणारा असू की न गाणारा असू, पण ही जरी तुम्ही मराठीतली सुद्धा छान चालीमध्ये गायलीत तरी त्याचं लाभ होतो, सगळ्यांना फायदा होतोच. आणि तेवढ्यासाठी मी हा ओवी प्रबंधाने ग्रंथ केलेला आहे असं सांगतायत. 41पर्यंत झालेले आहेत ओव्या. आता अनायासे सद्गुरूपासून प्राप्त झाले जाण, ते झाले नाही का. आधीच निर्दोष जरी दृष्टी होय, त्यावरी सूर्य पाठी राखा. मग त्या दृष्टीसी वस्तू न दिसेल, ऐसे संभवेल का वाक्य काय कोठे. तेथे तैसे श्वासोच्छ्वास माझे नित्य नवे, तेही का नवावे काव्यग्रंथ. ज्ञानदेव म्हणे अशक्य ते काय, जरी कृपा होय सद्गुरूची कृपा म्हणून गीतार्थ. मराठीत स्पष्ट सांगितला, मराठी ही टीका नव्हे कदेशी, व्यापक सर्वांशी परिपूर्ण. मूळ गीता श्लोक संस्कृतामधून, आधी विवरण पदांतरी. मग वाचिल हा माझा टीका ग्रंथ, तरी तो गीतार्थ खुलविल. किंवा संस्कृतात न सांगता अर्थ, वाचिली भावार्थ दीपिकाही.
तरी संस्कृतात गीतार्थ जो सांगे, तयासी ही मागे सारी ताये. अगदी संस्कृतातून जरी संस्कृत गीतेचा अर्थ सांगितला तरी तिच्यापेक्षाही त्यालाही मागं सारेल मराठी टीका. सुंदरांगी जेव्हा नवसे अंगर अलंकार, मोकळा शृंगार म्हणो तेव्हा. मग तोची तेथे करिता धारण, उचित त्याहून दुजे काय. किंवा स्वाभाविक गुणे जैशा रीती, भूषे विते मोती सुवर्णाते. आणि तया विण मोकळे राहिले, तरीही ते खुले स्वरूपेची. रिघता वसंत जैसी गरगरीत, फुले शोभिवंत मोगरीची. असत गुंफली किंवा मोकळीच, सुगंधत्वे साच सारखीच. तैसे मूळ श्लोक गावोनिया मग, वाचिता हा चांग टीका ग्रंथ. जैसा भरे रंग तैसाची तो देखा, नुसतीच टीका वाचता हो. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं, समुदितविमभास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती खूप. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर.